नमस्कार। आपल्याला माहित आहे का 1975 पर्यंत सिक्कीम हा वेगळा देश होता आणि 1975 मध्ये त्याचं आपल्या भारतामध्ये विलीनीकरण झालं। 16व्या शतकात ते 18व्या शतकापर्यंत न्यामगल ही राजवट सिक्कीम मध्ये होती आणि जेव्हा ब्रिटिशांनी सिक्कीमवर चढाई केली तेव्हा तिथे युद्ध झालं। ते युद्ध अँग्लो नेपालीस म्हणून नेपालीस वॉर म्हणून फेमस आहे। आणि मग तिथे सौगुल तह झाला आणि त्या तहाखाली सिक्कीम ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेला। पण जेव्हा नंतर ब्रिटिश निघून गेले तेव्हा सिक्कीम वेगळी राजवट त्यांचा वेगळा देश एका राजवटीखाली राहिला आणि भारत वेगळा स्वतंत्र झाला। पण 1970 मध्ये तिथे राजवटी विरुद्ध खूप विरोध झाला आणि खूप दंगली झाल्या आणि त्या दंगलीवर कंट्रोल करायला तिथल्या राजवटीने भारतीय सैन्याची मदत मागितली आणि त्याच्यानंतर 1975 मध्ये सिक्कीम आपल्या देशामध्ये विलीन झालं आणि एक वेगळं राज्य म्हणून निर्माण झालं। जेव्हा काल मी नेपाळ आपल्या देशाचा एक विलीन होईल आणि आपल्या देशाचं एक राज्य होईल असं जेव्हा मी म्हणाले तर बऱ्याच जणांनी मला फोन करून विचारलं की तू दिवा स्वप्न बघायला लागली आहेस का। तर खरं हे दिवा स्वप्नच आहे, पण त्याच्या मागे काहीतरी थोडासा इतिहास वाचलेला मला माहित होता म्हणून मी हे दिवा स्वप्न बघायचं धैर्य केलेलं आहे। तर माझ्या ह्या दिवा स्वप्नाला तुमच्याकडून सुद्धा जय श्रीराम असू दे आणि आपला देश हळूहळू अशा पद्धतीने तुम्हाला माहित असेल तर आपल्या देशातला अर्धा भाग म्हणजे पूर्वीचं भारतवर्षचा अर्धा भाग हा हळूहळू तुटत गेलेला आहे। आपण तो हळूहळू एकत्र आणत जाऊया। तर आता नेपाळ आपल्यामध्ये येऊ दे, हळूहळू आपल्या देशाचं असंच समृद्धी होत जाऊ दे। तुम्ही मला ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे।